गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडे बघू शकता किचनमध्ये सगळा किराणा काढून मी पसरवून ठेवलेला आहे, म्हणजे किचन भरून ठेवलेला आहे. आता एक एक पसारा मी उचलत आहे. तर सगळा किराणा, सगळी ग्रोसरी मी भरलेली आहे. म्हणजे एक 2-3 महिने तरी आरामात चालणार आहे सगळं. म्हणजे जसं उडदाचे पापड आपण डेली खात नाही, कधीतरी अधूनमधून हे तळत असते मी. आणि लिक्विड खूप सारे आणलेले आहेत, म्हणजे 2-2 डबे आणले. सगळे मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेले, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि बाकीचा जे हे किराणा आहे मी डबे भरलेले, त्यांची उरलेला आहे. म्हणजे पॉकेट मी 2-3 आणलेले होते, म्हणजे 2 वेळा हा किराणा आम्ही आणलेला होता. त्यामुळे ना सगळे मी असंच एका डब्यामध्ये पॉकेट भरून ठेवले. जसं लागत गेलं तसं मी डब्यामध्ये काढता येईल. आणि इथं काही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसं की फरसाण आहेत, मूग डाळ आहे आणि काय मी बिस्किट आणलेले आहेत. हे म्हणजे मी एक कन्फ्युजन झालं ना, म्हणजे पॉकेटावरती सोनपापडी दिलेली होती आणि आतमध्ये बिस्किट आहेत. तर ते काय मला तितके आवडलेत, कारण असंच बिस्किट आणले जातात घरी. मला सोनपापडी खूप आवडते, खूप फेवरेट आहे माझी, म्हणून मी आणलेलं होतं. तर असं तसंच मी पॉकेट ठेवले, आणखीन काढले नाही, पण नंतर मी डब्यात भरून ठेवणार आहे. कारण एक बिस्किट काढून घेईन आणि पॉकेट खुल्लं राहील ना, तर नरम पडतात किंवा मुंग्या जातात त्यामध्ये. आणि इथं मी थोडासा स्पेस बनवून घेतलेला आहे. कशासाठी? तर हे जे छोटं बॉक्स आहे ना, ते ठेवण्यासाठी. आणि जे मुरमुऱ्याचे पॉकेट ठेवलेले होते ते मी तिथून काढलेले आहेत. आणि इथं किचन काउंटच्या इकडच्या साईडला जे कप्पा बनलेले, तिथं मिक्सर वगैरे मोठी डबे ठेवलेले आहेत, मी तिथं ठेवलेलं आहे. आणि त्या बॉक्समध्ये मी काय ठेवणार आहे, तर आपे मेकर जे आहे ना, मी वरती ठेवते आणि जेव्हाही लागतं तेव्हा वरती चढा मग घ्या. त्यामुळे म्हटलं याच बॉक्समध्ये ठेवूया आणि छान पण राहील, म्हणजे आपटाझपटी होणार नाही किंवा वरून पडण्याची कसली भीती आहे. तर याचं जे कवर आले ना, त्यामध्ये व्यवस्थित बसत नाही. जेव्हा नवीन आणतो ना, त्यावेळी पॅकिंग मात्र खूप छान असते, पण मला ठेवायला त्याच्यात जमतच नाही आहे. म्हणून मी काय केलं, कवरमध्ये बांधलेलं आहे याच्या सगळंच, याचं जे जे आहे तामझाम सगळंच. आणि हे जे डोसा पॅन आहे ते मी आता ओपन करून बघत आहे. पण ओपन करून बघितल्यानंतर समजलं की ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन झालेलं आहे. म्हणजे तिथंच ओपन करून मला बघायचं होतं, मी बघितलं नाही. मला वाटलं वरी जसं चित्र दिलेलं आहे तसंच आतमध्ये पॅन असेल, पण तसं नव्हतं. हे भाकरीचं जे तवा असतो ना, तसं खोलगट होतं, म्हणजे राऊंड शेपचं आहे, बघू शकता तुम्ही. तर यावरती आता डोसे कसे बनणार, तर हे मला परत द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट टाईम बिदरला जाईन ना, तर पावती वगैरे सगळं सामावून ठेवलं. आणि स्टिकर पण मी काढत होते अगोदर, पण स्टिकर काढल्यानंतर घेणार नाही आहे ते, म्हणून स्टिकर पण मी काढलेलं नाही आहे. जशाला तसं, जशी पॅकिंग होती ना तशीच पॅकिंग मी परत करून ठेवली. कारण आता हे मला सगळं परत द्यायचं आहे. जसं जे जे त्याच्यासोबत आलेलं होतं ना, जसं लाकडाचा चमचा वगैरे, ते पण मी त्यामध्येच ठेवलेलं आहे. आणि जेव्हा नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा पावती घेऊन जाईन. आणि जे डोसा पॅन असतो ना आपला सपाट, तसा डोसा पॅन घेऊन येणार आहे आणि यावेळेस ओपन करून बघणार आहे, कारण अशी फसवणूक होऊ नये. तसं तर त्यांना पण काही दोष देण्याचं हे नाही, कारण तिथं खूप सारे ठेवले होते. मी एक उचलून आणलं, पण ओपन करून बघितलं नाही आहे. जेव्हाही जातो घाई गडबड खूप असते, तर असं होतच असतं ना. तर इकडे बघू शकता सगळे डबे व्यवस्थित मी लावून ठेवलेले आहेत आणि ही अलमारी पण पुसून घेतलेली आहे. आणि इकडे बघू शकता मी काय दाखवते, तर या डब्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या भरलेल्या आहेत. आणि एक बिस्किटचं पॉकेट खोललेलं होतं, तर हे पण बिस्किट थोडेसे असे नरम झालेले आहेत ओपन करून ठेवल्यामुळे. तर ते मी मांजराला टाकले. त्याचं केव्हापासून म्याव म्याव सुरूच होतं. दूध पण पिलेलं आहे सकाळी, तरी पण सुरूच असतं आणखीन. तर त्याला अगोदर बिस्किट दिले आणि मी पण इकडे पाणी प्यायला घेतलेलं आहे. दूध आत्ता आलेलं आहे, तर दूध गरम करायला ठेवते. तसं तर आज थोडासा लेट झालेला आहे, कारण सकाळीच मी सगळा किराणा वगैरे काढण्यामध्ये लागलेली होते. स्वयंपाक पण आणखीन झालेला नाही आहे. टाईम सांगितलं तर सकाळचे 9 वाजलेले. तुम्ही चालतं किती लवकर सुरुवात केली. काय होतं आहे ना, दुपारी जे खाली वेळ भेटतो तेव्हा दुसरी कुठली तरी कामं काढत असते मी. ही कामं राहत नाहीत. खूप दिवस झालं ही कामं माझी पेंडिंग आहेत. म्हणजे फायनली आज मुहूर्त लागला सगळा किराणा वगैरे भरून ठेवण्यासाठी. तर झालेलं आहे सगळं. आणि इकडे मी कुकरला अगोदरच डाळ लावलेली होती, तर ही डाळ मी आता काढून घेते आणि याच कुकरमध्ये भात बनत ठेवते. आणि थोड्या वेळानं बाबांचं पण आवरेल, हे पण टिफिन न्यायला येतील, सगळ्यांची घाईगडबड असतेच. तर ते येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे जी एक्स्ट्रा कामं काढली ती आतापर्यंत झाली. तुम्ही एक्स्ट्रा काढा, कसंही काढा, सगळ्यांना वेळेत जेवण हे लागतं. इकडे डाळ मी एका भांड्यात काढली. आणि कसंही स्वयंपाक बनवा, काही भाजी बनवा स्पेशल, वरण हे सगळ्यांचं फेवरेट आहे. बिना वरणाचं कोणाचं जेवण होत नाही, म्हणून मी कशीही भाजी बनवू, दररोज वरण हे आपल्या घरी बनलंच जातं. तर इकडं या डाळीमध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चिंच टाकून पाणी उकळावून घेतलेलं आहे. ते पण पल्प काढून टाकायचं यामध्ये. दूध तोपर्यंत गरम होत आहे. आणि इकडे चिंच पण, हे जे पाणी आहे ना गरम केले, ते पण छान थंड झालेलं आहे. तर त्यामध्ये रवे वगैरे मी सगळं बुडवून घेतलं. म्हणजे असंच ठेवलं ना हडकून जाते, नंतर निघत पण नाही आहे, कारण त्याला अशी डिझाईन असते ना, त्यामुळे संग धुवून घेते. तर ही छोटी छोटी कामं असतात, पण खूप इम्पॉर्टंट असतात. ही वेळेत करणं गरजेचं आहे. तर इकडं वरणाची पूर्ण तयारी केली. आता भाजीसाठी मला आज गवारची भाजी बनवायची. 1 किलो गवार आणलेली होती, तर यामधल्या अर्ध्या गवारची भाजी बनणार आज. आणि अर्धी मी फ्रीजमध्ये उचलून ठेवते, कारण आणल्यानंतर इतकं आणतात की 2-3 दिवस त्याची भाजी बनते.
तर इकडं कांदे अगोदर मी चिरून घेते. अगोदरचे कांदे त्यामुळे ना खूप छोटे छोटे आहेत, बघू शकता. याला चिरायला थोडासा वेळ जास्त लागत आहे आणि जास्त दिवस राहणार पण नाही आहेत. अगोदर काय झालं, जेव्हा दीपक दिनेश आले होते तेव्हा खूप गोंधळ होता, तर ते अगोदरचे कांदे मी घेतलेच नाही. जे मोठे मोठे होते ना तसे कांदे मी घ्यायचे आणि पटकन चिरायचे, कारण घाई गडबड खूप असायची तेव्हा. पण आता निवांत आहे म्हणलं, अगोदरची जी छोटी छोटी कांदे आहेत तेच घेऊया. तर कांदे इकडे निवांत मी चिरत बसले होते, पण माझं लक्ष घडीला त्या डब्याकडे जात होतं, कारण त्यामध्ये खूप साऱ्या मुंग्या झालेल्या आहेत आणि बदाम आणि चिक्की ठेवलेली मी शेंगदाण्याची यामध्ये, त्यामुळे ते मुंग्या खूप जास्त होत्या. तर अगोदर त्या मुंग्या मी बाहेर काढल्या आणि परत ते बदाम आणि ते चिक्की जे आहे ना, शेंगदाणे आणि गूळ चिक्की आहे, यावेळेस मी एक नवीन पॉकेट आणलेली, ते मात्र खूप आवडली कॅन्टीनमधली मला. म्हणजे उपवासा दिवशी वगैरे गुरुवारी खाण्यासाठी छान आहे चिक्की, आणि असंच खायला पण खूप आवडते. तर इकडे ते पण काम झालं. आता ही जी गवारची शेंगा आहे ते पण मी निवांत खाली बसून चिरलेली आहे, कारण थांबल्याच आपली सगळी कामं होत असतात. त्यामुळे काही कामं जे बसून होतात ती निवांत मी बसून करते. तरी पण आज थोडासा लेट झालेला, घाई गडबड होतेच मला. तर या कामामध्ये इतकं हे होतं ना, इतका थकवा जाणवतो ना नंतर, म्हणजे जेव्हा आपण करतो त्यावेळी जाणवत नाही की काय त्रास होत आहे काय नाही आहे, कारण कामाची घाई असते यावेळेत, कसलंच आठवत नाही. पण जेव्हा आपण निवांत बसतो ना त्यावेळेत मात्र खूप त्रास होतो, पायदुखी वगैरे खूप होते. तर इकडे मी चहा ठेवले, म्हणजे दूध गरम झाल्यानंतर मस्त असा गरमागरम ताज्या दुधाचा चहा 1 कप घेतला ना, छान फ्रेश वाटतं मला. तसं तर सकाळी मी घेत नाही, डिकाशन चहा घेते, कारण मला पित्ताचा त्रास खूप आहे. आणि तुम्ही खूप छान सजेशन देता की ताई ते खाऊ नको, हे खाऊ नको, सकाळी चहा घेऊ नको. तर तुमचं एकदम बरोबर आहे, मी तशाच पद्धतीनं करत आहे. तरी पण आता मला अगोदरसारखा त्रास नाही आहे, थोडासा आराम वाटत आहे. म्हणजे पथपाणी थोडंसं मी करत आहे आजकाल, कारण पथपाणी केलेलं बरं, नाहीतर दवाखान्यात जाणं, दररोज ते टॅबलेट घेणं मला पण ठीक वाटत नाही. तर इकडे बघू शकता घाई गडबडीत थोडासा चहा सांडलेला आहे. ते सांडा लवडा तरी घाई गडबडीत होतच असतो. आता पटकन भाजी बनवून घेऊ. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, लसूण टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर परतून घेतलेली. नंतर ही जी गवारची शेंग आहे ते टाकून मी परतून घेतली. तसं तर आई भाजी कशा पद्धतीने करते गवारची, तर गवारची शेंग ना अगोदर भाजून घेते थोडंसं तेल टाकून आणि मग भाजी बनवते. खूप छान टेस्टी भाजी बनते तशी, पण मी अशीच बनवलेली आहे. तर इकडे नंतर मी मसाले टाकले, परतून घेतले थोडा वेळ आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे भाजीमध्ये ना थंड पाणी टाकायचं नाही, त्यानं भाजी बेचव होते. जेव्हा भाजीला टाकायचं आहे गरम पाणी करून टाकायचं. तर इकडे 1 ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे. नंतर 2 प्रकारच्या चटण्या, जसं कारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे. छान मिक्स करून घेतले. यानं भाजीला टेस्ट छान येतो आणि भाजी छान आळून पण येते. तर भाजीचं उचलून मी तिकडच्या बर्नरवरती ठेवलेले, इकडं मी करत आहे वरण. तर पातेला ठेवलेले छोटं आणि यामध्ये घेतलेले 2 चमचे तेल, आणि पातेल्याचे बुडं जे आहेत ना पातळ असतात, त्यामुळे ना खूप लवकर फोडणी जी आहे ना तयार होते. आणि जास्त जर आपण हे केलं तर ते करपाय पण लागते. कढई जाड असते म्हणून मी कढईमध्येच बनवते. पण इकडे बघू शकता दोन्ही कढईमध्ये काहीतरी काही, एकामध्ये मी भाजी बनवली आणि एकामध्ये अगोदरची भाजी थोडीशी राहिलेली आहे. त्यामुळे पातेल्यात आज वरण बनलेलं आहे आणि वरून थोडासा मसाला आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर मस्त असं वरण बनलं, भाजी बनत आहे. आणि चहा इथं ठेवल्या थंड झालेला आहे. म्हणजे चहा मी अगोदरच बनवून घेतला, पण घेणं काही होत नाही. सकाळी इतकी घाई पडते की निवांत बसून चहा घेणं खूप कठीण आहे. तर असंच हिंडत फिरत माझी कामं होतात, चहा पण घेत असते, कारण चहा नाही ते जमत नाही असं पण होतं. तर इकडे मी गव्हाचं पीठ अगोदरच चाळून ठेवलेलं होतं, त्यामुळे आता सकाळी जास्त वेळ लागत नाही. आणि जेव्हाही गव्हाचं पीठ चाळतो ना त्यावेळी खूप उडतं, ते पूर्ण किचनवरती होतं, म्हणून जेव्हाही डब्यात भरायचं तेव्हाच मी हे पीठ चाळून घेत असते. तर पीठ इकडं मी मळून घेतलेलं आहे आणि संग चहा पण घेतला निवांत बसून. आणि इकडं कणिक मळून ठेवलेली आहे. आता एक थोडा वेळ भिजू देऊया, तोपर्यंत एक वेळा मी भाजीला परतून घेतलेला आहे. तर मस्त अशी गव्हाची भाजी, आणि इकडं वरणाला पण एक उकळी आलेली आहे. ही भाजी आणखीन बनत आहे तिकडं. तर कमी गॅस करून ठेवलेला आहे मी, हवा खूप येते त्यामुळे एका साईडला ते गॅसची आग जात आहे आणि ते भाजी असो किंवा भाकर असो काही असो व्यवस्थित होत नाही, कारण एकसारखी एकतर ही गॅसची आग जी आहे ना फक्त आतमध्ये चलते आणि हवा लागल्यामुळे एका साईडला होत आहे, तर व्यवस्थित होत नाही. तर दार वगैरे बंद करूनच मी जेव्हा भाकरी बनवायचं किंवा चपाती बनवायचं आहे बनवत असते, कारण जमतच नाही, खूप हवा असते. मला हवा लागत नाही, मी पूर्ण घामाने आंघोळ करते, पण गॅसला कुठून हवा लागते काय माहिती. एका साईडला होते ती पूर्ण आग आणि स्वयंपाक व्यवस्थित होत नाही आहे, म्हणजे अर्धा कच्चा आणि अर्धा शिजलेला असं होत आहे. तर असं इकडे मी बनवत आहे आता 3 पदरी चपाती. तर कणिक आणखीन थोडंसं तेल लावून मी छान मळून घेतले, छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि इकडे पोळपाटावरती गोळ्या बनवून घेतला आणि त्यावरती पूर्ण भरून मी तेल लावलेलं आहे. थोडंसं कोरडं पीठ टाकलं, परत मी दुमडलं, परत तेल लावलं, परत पीठ टाकलं आणि दुमडलं. अशा पद्धतीनं
3 पदरी मी चपाती बनवून लाटून घेतलेली आहे. ही चपाती ना छान थंड झाल्यानंतरही छान सॉफ्ट बनवून राहते, कडकपणा येत नाही आणि छान पुरदे निघतात त्या चपातीचे. तर इकडे बघू शकता मस्त अशा चपात्या बनत आहेत आणि मला बाबांसाठी भाकरी पण बनवायच्या आहेत. तर दार तरी मी बंद केलं नाही, बाहेरचा पडदा मात्र लावलेला होता, पण हवेनं एका साईडला झालेला आहे तो पण. सकाळी सकाळी खूप भयानक हवा असते आणि वातावरण छान असतं, पण गॅससाठी भयानकच आहे, एक तुफान आल्यासारखं होत आहे. तर इकडे चपात्या अशा मी सगळ्या बनवणार नाही, थोडंसं कणिक ठेवणार आहे, कारण जास्त बनवून ठेवलं तर गरमीमुळे सगळा स्वयंपाक हडकून जातो, म्हणजे भाकरी चपाती हडकून जात आहे, कडकपणा येतो आणि भाज्या खराब होत आहेत, त्यामुळे जास्त स्वयंपाक करायला जमत नाही. आता स्वयंपाक 2-3 टाईम बनत असतो, म्हणजे आता सकाळचा होत आहे, परत दुपारी मी काहीतरी गरमागरम बनवतच असते. तर असं झालेलं आहे आजकालचा रुटीन, फक्त स्वयंपाक करा, जेवण करा आणि निवांत बसा, हेच चाललेलं आहे, कारण गरमीमुळे हे सगळं प्रॉब्लेम झालेले आहेत. जास्त बनवून ठेवलं तर खराब होत आहे. तर इकडे थोडंसं तेलाचा हात लावून मी कणीचा एक गोळा बनवून घेतला आणि पॅकबंद डब्यात भरून ठेवलेला आहे, म्हणजे हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपण संध्याकाळी चपाती केली तरी पण कणिक असंच सॉफ्ट बनवून राहतं. तर आता मी बनवत आहे ज्वारीच्या भाकरी. तर इकडं पीठ घेतलेलं ज्वारीचं आणि शेवटची चपाती छान मी इकडे तेल लावून सेकून घेतलेले आहे. आता याच तव्यावरती मी भाकरी बनवते आणि आजकाल मी पॅनवरती चपात्या बनवत नाही. जसं तुम्ही बघितलेलं आहे, मी जेव्हा चपात्या बनवायची किंवा धपाटी बनवायची, पॅन घ्यायची, डोसा पॅन, आणि त्यानं पूर्ण त्या पॅनची वाट लागलेली आहे, डोसाच उडत नाही आहे त्याच्यावरती. सगळं छान बनतं, पण दररोज आपण जर यूज केलं ना ते खराब होतं, त्याचं पूर्ण पॉलिश निघून गेलेलं, नॉनस्टिकपणाच निघून गेलेला आहे. म्हणून लोखंडी तवाच ठीक आहे, चपाती बनवा किंवा भाकरी. तर इकडं जेवारच्या मस्त अशा भाकरी बनलेली. तुम्हाला भाकरी खूप आवडतात, मी बनवलेल्या म्हणते असतात आहे, तो जेवारच्या भाकरी चपाती खूप छान बनवते. तर काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे, दररोज करून प्रॅक्टिस होते ना, त्यामुळे आपला हात जे आहे ना त्या कामामध्ये परफेक्ट होतो आणि सगळं काम जे आहे ना एकदम परफेक्ट होतं. तर इकडं भाकरीही बनवल्या, म्हणजे जास्त नाही, फक्त 2-3 स्वयंपाक बनवते, पण सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं लागतं. घरामध्ये 3-4 व्यक्ती आणि सगळ्यांसाठी वेगवेगळं बनत असतं, त्यामुळे ना मला थोडासा वेळ लागतो सगळ्यांना वेगवेगळं बनवण्यामध्ये. तर चपात्या बनल्या, भाकरी बनल्या, गवारची भाजी, वरण, पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे. दुपारी मी कोशिंबीर बनवणार आहे, तर दुपारी बनवूया, आता सकाळचं तरी झालेलं आहे. तर अगोदर मी इकडे जेवायला वाढते. तर भात मी इकडे वाटीत घेऊन ठेवलेला आहे, कारण यानं काय होतं, भात ताटली तर छान दिसतो आणि जास्त टेस्ट पण धरत नाही. आणि इकडे गवारची भाजी, मस्त असं गरमागरम वरण आणि आंब्याचं लोणचं. हे कशा पद्धतीनं बनवलं मी व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि दही पण घेतलेलं आहे, बघू शकता मस्त असं दही बनलेलं आहे आणि गरमागरम चपात्या. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. तर जेवण वगैरे करून आता जी पुढची कामं आहेत ते आवरूया. बाबांचंही जेवण झालेलंच आहे आता, आणि पतिदेवांसाठी टिफिन पण दिलेला आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाही आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते, तर लाईक जरूर करा. आणि इकडं आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आंबे घेण्यासाठी. तर हे आंबे ना पिकलेले आहेत, लोणच्यासाठी आणलेले होते, पण छान पिकलेले आहेत. कार्टूनमध्ये ठेवले आणि वरी पेपर टाकले आहेत, म्हणून कलर पण छान आलेला आहे आणि गोडीला पण खूप आहे ते आंबे. टाईम बघू शकता तुम्ही, दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता कॅनमधलं पाणी संपलेलं होतं, तरी पाणी पण काढून कॅन रिकामं करून ठेवते. जसे दुपारी टिफिन न्यायला येतील तसं कॅन घेऊन जाते. तर इकडं कॅनमधलं पाणी ओतलं, काही बॉटल्या भरून ठेवायच्या होत्या फ्रीजमध्ये, ते पण ठेवलेले आहेत. म्हणजे असं नॉर्मल पाणी तर जातच नाही आहे, थंड पाणी पिल्याशिवाय पिल्यासारखं वाटत नाही गरमीमुळे. तर इकडं आता ही सगळी कामं छोटी मोठी मी आवरली. थोडंसं पाणी इकडं सांडलेलं आहे, कारण ते काय झालेलं, नळ चालूच होतं, कॅनमधलं पाणी संपलं आणि मी चालू करून बघितलं तर पाणी येत नव्हतं. तर नळ मी चालू ठेवला आणि जसं कॅनमधलं पाणी म्हटलं घर भरून पाणी झालेलं होतं, तर ते पुसून घेतलं. आता निवांत आंबे खात बसलेले आहे.